1,500-2,000 पानाचं चार्जशीट ज्यावेळेस दाखल केल्या जाते, एव्हिडन्सच्या डॉक्युमेंट दाखल केल्या जातात, त्यामध्ये मी नीरव मोदीच्या संदर्भात असंच डॉक्युमेंट त्यांनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये दाखल केलं होतं. त्यावेळेस भारतीय पोलिसांना त्या कोर्टाने झापलं होतं, तुम्ही असं PhD करताय की इन्क्वायरी करताय. तेव्हा हे जे 1,500 पानाचं 2,000 पानाचं असणारं जे चार्जशीट आहे ते PhDचं डॉक्युमेंट आहे का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्ट्रडिक्शन वकिलाला शोधणं फार जड जातं असं नाही. आणि म्हणून मी काल म्हणालो की असणारं 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंटेशन दाखल केलं तर याचा अर्थ कुठे नाही कुठेतरी इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ज्या आहेत त्या बाहेर आणलेल्या आहेत, एकमेकाला विरोधाभासचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत वकील मंडळी आपल्या असणाऱ्या आशिलाला सोडवतात असा भाग त्या ठिकाणी आहे. तेव्हा हे पहिल्यांदा ज्यांनी असणारा तो 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे त्याच्याकडून पहिल्यांदा शासनाने विचारलं पाहिजे की एवढं मोठं काय त्याच्यामध्ये बाळ तुला सापडलेलं आहे की 2,000 पानाचं डॉक्युमेंट जोडण्याची गरज आली. तिथे आरोपी, विटनेस आणि एव्हिडन्स या 3 गोष्टींची गरज असते. एव्हिडन्समध्ये तुमच्याकडे काय काय एव्हिडन्स आहे तो त्या ठिकाणी दाखवावा लागतो त्या ह्याच्यामध्ये. आणि एव्हिडन्समध्ये मारलेले वेपन्स, यूज केलेले वेपन्स, गाडी, घोडा, टेलिफोन, मोबाईल जे आहेत ते सगळे येतात. आता हे डिस्क्राईब करायला 2,000 पानं लागत असतील तर त्या पोलिसाची क्यू करावी अशी मला वाटतं.